19 नोव्हेंबर आठवतंय? कसं विसरणार? क्रिकेट फॅन असाल तर नक्कीच आठवणार. वर्ल्ड कप फायनल, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया. कोट्यवधी आपले चाहते भारतीय किती होते, पण आपण मॅच हरलो. आणि हरवण्यामागचं कारण अख्ख्या भारताला सायलेंट करणारा कोण? पॅट कमिन्स. आता पॅट कमिन्स बद्दल आज बोलण्याचा विषय म्हणजे नुकतीच झालेली हैदराबाद विरुद्ध चेन्नईची मॅच. चेन्नईची टीम म्हणजे माहीमचं डोकं आणि सर्व दमदार प्लेयर्स, पण त्यांनाही मात दिली हैदराबादने. हैदराबादची टीम तशी जेमतेमच म्हणतात आतापर्यंत, पण यंदाचा त्यांचा फॉर्म कमाल आहे. 4 पैकी 2 मॅच जरी त्यांनी हरल्या असल्या तरी त्या अर्थानेही त्यांनी तगडी टक्कर दिली होती. आणि या सगळ्यामागे एक मोठं कारण म्हटलं जाते पॅट कमिन्स. तर पॅट कमिन्सची इतकी वाहवा का होती? तो यंदाच्या आयपीएल मध्ये असं करतोय तरी काय? तर चेन्नई आणि हैदराबाद मॅच मधील त्याचे 3 असे पॉईंट्स तुम्हाला आज या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत, ज्याने कळेल की पॅट कमिन्स खरंच एक हुशार कर्णधार आहे. मी शशांक पाटील आणि तुम्ही पाहताय आयपीएल मॅच अँड मसाला. तर ते 3 पॉईंट मधील सर्वात पहिला पॉईंट, पहिल्या ओव्हर पासून सुरुवात करूया. अभिषेक शर्माला पहिली ओव्हर यावेळी पॅट कमिन्सने दिली. पहिली गोलंदाजी तर त्याने निवडलीच, आणि ती पण त्या ग्राउंडवर जी 277 सारखा मोठा स्कोर उभारला होता, आणि त्या ग्राउंडवर पहिली बॉलिंग घेत त्याने अभिषेक शर्मा स्पिनरला पहिली ओव्हर दिली. भुवनेश्वर कुमार म्हणजे बघायला गेलं तर आयपीएल मधील पॉवर प्ले मध्ये ओव्हर करणारा एक सर्वात भारी बॉलर, तो संघात असताना अभिषेक शर्माला दिली बॉलिंग. हा त्याचा एक मोठा मूव्ह होता, आणि त्यालाच अनुसरून पूर्ण मॅच मध्ये त्याने जी बॉलिंग ठेवलेली ती खूपच भारी होती. म्हणजे मायकल वॉननी मॅच नंतर बोलताना क्रिसबसशी सांगितलं की त्याने पॅट कमिन्सने समोरच्या संघाला अर्थात चेन्नईला स्कॅटर होण्याचा वेळच नाही दिला. म्हणजे ज्या प्रकारचा बॅट्समन बॅटिंगला येत होता, मग तो लेफ्टी असेल, राईटी असेल, तो जास्त आक्रमक असेल किंवा स्लो खेळणारा असेल, त्यानुसार तो बॉलिंग फिरवत होता. ऋतुराज गायकवाड ही चांगल्या फॉर्म मध्ये येत असतानाच त्याने शाहबाज अहमदला बॉलिंग देऊन त्याला ज्या प्रकारे आउट केलं ते करण्यामागचं कळून येतं की तो किती भारी कर्णधार आहे. त्याने पूर्ण मॅच मध्ये ओव्हर्स चांगल्या फिरवल्या. हा पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट म्हणाल तर मॅचच्या आधी म्हणजे टीम जी सिलेक्ट केली त्यात मयंक अगरवाल आतापर्यंत आयपीएल मध्ये असेल किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. एक मोठा चेहरा आहे तो एसआरएच मधला, आणि त्याला कुठेतरी बसवलं जाऊ शकतं विदाऊट एनी इंजरी ऑर समथिंग, हे वाटत नव्हतं लोकांना, पण त्याने ते केलं. नितीश रेड्डी सारख्या एका नव्या खेळाडूला संधी दिली, आणि रेड्डीनेही थोडेच बॉल का होणार खेळले, पण एंडला 6 मारत मॅच संपवली. म्हणजे ओव्हरऑल टीम बिल्ड करताना त्याने कालच्या मॅच मध्ये जी टीम घेऊन उतरला ती खरंच चांगली होती, आणि एक मोठं धाडस त्याने केलं, आणि कॅप्टन त्या धाडसासाठीच ओळखला जातो. आणि यानंतर थर्ड लास्ट बट नॉट लिस्ट पॉईंट म्हणाल तर पॅट कमिन्सचं मैदानावरील वागणं. टॉम मूडीने मॅच नंतर बोलताना सांगितलं की पॅट कमिन्स मध्ये कुठेतरी धोनी दिसून येतो, आणि धोनी म्हणजे काय तर कॅप्टन कूल, त्यामुळे त्याचा कूलनेस कुठेतरी पॅट कमिन्स मध्ये दिसून आला. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन प्लेअर आहे. ऑस्ट्रेलियन प्लेअर म्हटलं की अग्रेसिव्ह, जिंकणं हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं. पॅट कमिन्ससाठी जिंकणं महत्वाचं आहे, पण हे करत असताना कधीच तो जास्त अग्रेसिव्ह किंवा आपल्या प्लेयर्सवर भडकताना किंवा मॅच मध्ये ग्राउंडवर वैतागताना दिसत नाही, आणि तेच यंदा एसआरएच मध्ये दिसून येते. आणि त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच कुठेतरी एसआरएचच्या जिंकण्यात महत्वाचा दिसून येतो हे नक्की. अशा प्रकारे पॅट कमिन्स आता हैदराबादचा कॅप्टन झालाय, आणि त्यामुळे 2016 नंतर मागील काही वर्ष खराब फॉर्म मध्ये असणारी हैदराबाद यंदा आयपीएल ट्रॉफी उंचावेल असं म्हटलं जाते. आणि तेच पॅट कमिन्स खरं करून दाखवेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि पाहत राहा पुढारी न्यूज.